महत्त्वाची बाब आहे आणि सन्मानाची बाब आहे. आपली घटनेची निवड झालेली आहे. ही प्रक्रिया कशी पार पडली आणि घटनेची पद्धत झाल्यानंतर कसं वाटतं आणि तू पुढे कशा पद्धतीने काम करणार? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर, जिल्हा अध्यक्ष सुरेशराव भुमरे आणि संतोषभाऊ मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड नगरपालिकेमध्ये मी नगरसेवक म्हणून निवडून आलो व गटनेतेपदी माझी निवड केली दिदींनी. जिल्हा अध्यक्ष साहेबांनी निवड केली व त्यांच्या नेतृत्वाखाली गंगाखेडच्या शहराचा विकास काम करण्याचा तुमचा मानस आहे. भविष्यामध्ये गंगाखेडसाठी काय करणार? गंगाखेडसाठी पूर्ण वार्डाचा तर विकास आणि पूर्ण गंगाखेडसाठी शहरासाठी निधी आणणे, विकास करणे आणि लोकांच्या संपर्कात राहणे, लोकांपासून लोकांच्या अडीअडचणीला पडणे हे माझा मानस राहील. आरोग्याचा आणि शिक्षणाचा फार मोठा प्रश्न आहे त्या भागामध्ये. काय सांगाल याबाबतीत? काय तुम्ही पूर्तता करणार आहात? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब व जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या माध्यमातून वरून निधी कसा आणायचा आणि ते आणून जास्त गंगाखेड शहर हे धार्मिकरित्या फार मोठं समृद्ध आहे. त्यामध्ये गंगाखेडचा सांस्कृतिक विकास बी फार महत्त्वाचा आहे. याबद्दल काय सांगाल तुम्हाला? संत जनाबाई जगभरात त्यांचं नाव आहे. संत जनाबाई मंदिर गोदाकाठसाठी विकास आणण्याचा प्रयत्न करल आणि विकास करून दाखवल हे माझं मानस राहील. सर्वप्रथम या भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान, कर्तव्यदक्ष पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्राचं विकासशील नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब व बावनकुळे साहेब आणि राज्याच्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात आणि परभणी जिल्ह्यात आम्हाला भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश संपादन झालेलं आहे. मुरकुटे जिल्हाध्यक्ष आमचे भारतीय जनता पार्टीचे सुरेशभाऊ भुमरे यांच्या शिफारशीवर जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ भुमरे साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि त्या पत्रावर कलेक्टर साहेबांनी यांची आता आज गटनेतेपदून गंगाखेड नगरपालिकेमध्ये निवड झालेली आहे. गंगाखेडमध्ये ज्या अनेक वर्षापासून जे विकास कामं रखडलेले आहेत ते धार्मिक स्थळ आता सांगितलं की तुम्ही की गंगाखेड एक आध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायाचा वसा असलेला शहर आहे. गोदावरीचा घाट असेल, तिथं पाण्याच्या सुविधा असतील आणि अंडरग्राऊंड ड्रेनेज असतील आणि मच्छरचे काय आणि आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या जे काही मूलभूत सुविधा आहेत ते पालकमंत्री दिदी असल्यामुळे आता सगळ्या चाव्या दिदीकडे जिल्ह्याच्या विकासाच्या. त्याच्यामुळे यांच्या माध्यमातून संदीप भैया सानप यांच्या माध्यमातून पर्यटन स्थळ बी विकसित व्हावं असं दृष्टिकोनातून 100% आता जांभूळबेट आहे, आजूबाजूचे जे परिसर आहेत तर येणाऱ्या काळात पालकमंत्री आमच्या दिदी असल्यामुळे ते नक्कीच यांच्या माध्यमातून विकास होईल. आणि तसंच सेलू असेल, आमचं जिंतूर असेल आणि सोनपेठ या चारही प्रभाग नगरपालिका आहेत त्या भारतीय जनता पक्षाची नगराध्यक्ष निवड आलेली आहे. तसंच त्या दृष्टीवर गंगाखेडमध्ये पालकमंत्र्याचं जास्त लक्ष आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात चांगला प्रकार विषय या ठिकाणी उपस्थित आमचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भरतराव जाधव आहेत, जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव विराम आहेत, आमचे जिल्ह्याचे सचिव निवृत्तीभाऊ रेड्डी आहेत, अमोलभाऊ सानप आहेत आणि सर्वच आमची टीम या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांचं स्वागत करण्यासाठी भाऊ संदीप भैयाचं की गटनेतेपदी सक्षम नेतृत्व मिळालं आहे, जे की गंगाखेडचा आवाज म्हणून त्या ठिकाणी गंगाखेडचा जे विकासाचे प्रश्न त्या संदर्भात मांडण्यासाठी नक्की सक्षमपणे नेतृत्व करण्याची संधी पक्षानं त्यांना संदीप भैया सानप यांना दिलेली आहे. त्याबद्दल आम्ही सर्वांना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी आलेलो आहोत. धन्यवाद.